क्रमांक 16 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, शहर असेल ग्रामीण भाग असेल, अलीकडच्या काळामध्ये कोणतेही पूर्वसूचना न देता वीज ग्राहकाकडे जाऊन त्या ठिकाणी स्मार्ट मीटर जोर जबरदस्तीने लावण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्या अनुषंगाने मी 93ची सूचना आपल्याला सादर केलेली होती. या ठिकाणी ह्या सगळा गोंधळ सुरू असतानाच राज्यभरातील ग्राहकांचे जुने मीटर बदलून 48 तासात स्मार्ट मीटर बसवले जातील असे आदेश महावितरणकडून राज्यातील ग्राहकांना सातत्याने पाठवण्यात येत आहे. हे अगदी 25 जूनपर्यंत लक्षात येत आहे. त्या अनुषंगाने राज्यातील 2.37 कोटी ग्राहकांचे मीटर बदलण्यासाठी महावितरणने 36,000 कोटी रुपयांची निविदा काढली असून हे काम 4 खाजगी एजन्सींना देण्यात आलेले आहे. हे एक या ठिकाणी लक्षात येत आहे. एका बाजूला या स्मार्ट मीटरबद्दल ज्या वेळेला या सभागृहामध्ये हे मुद्दे उपस्थित झाले त्या त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की कोणावरती जबरदस्ती केली जाणार नाही. प्रत्येकाची कन्सर्न घेऊन किंवा त्याच्या पसंतीने किंवा त्याच्या अनुमतीने त्या ठिकाणी विशेष करून रेसिडेन्शियल किंवा घरगुती याच्याबद्दल त्यांनी हा या ठिकाणी उल्लेख केला असताना उल्लेखही केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडूनही महावितरणकडूनही न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर केलं गेलं. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की स्मार्ट मीटरबद्दल कुठल्याही ग्राहकाला आम्ही जोर जबरदस्ती किंवा बंधनकारक नाही असं असून सुद्धा या ठिकाणी आता हे नवीन निविदा मागवणं, हे आदेश पाठवणं, या सगळ्यामध्ये कुठेतरी या राज्यामध्ये या स्मार्ट मीटरच्या विरोधात भयंकर असा रोष आणि असंतोष निर्माण झालेला आहे. अगदी पोलीस कंप्लेंटही झालेल्या आहेत. शहरामध्ये ज्यावेळेला BSTच्या कर्मचाऱ्यांकडून अशा तऱ्हेने स्वतः BSTचे कर्मचारी त्यांच्यासोबत काही खाजगी बॉडीगार्ड म्हणजे बाउन्सर टाईप लोक अशा तऱ्हेने काही लोक नेऊन जोर जबरदस्तीने त्या बिल्डिंगच्या लोकांना माहीत नसताना त्यांचे मीटर बदलणं. गावाकडच्या बाजूला म्हणजे आम्ही तर मुंबईत राहतो, आमचं घर गावाला बंद असताना त्या व्हरांडा खोलून तिकडे आम्हाला परस्पर आमची संमती न घेता आमचं म्हणजे हे माझ्या बाबतीतही झालं आहे. असं संपूर्ण गावागावामध्ये, कारण कोकणातली बहुतेक घरं बंद असतात ते मुंबईत असतात, तिथेही देखील असे हे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे या सूचनेच्या माध्यमातून मला असं प्रश्न या ठिकाणी विचारायचा की या संदर्भाने आपण जे या ठिकाणी ही निविदा काढलेली आहे तिला पहिल्यांदा स्थगिती देणार का? दुसरं आहे की ज्या ज्या ठिकाणी पोलीस केसेस पोलिसांमध्ये तक्रारी झालेल्या आहेत त्या सगळ्या कामांविरुद्ध त्या सगळ्याची चौकशी करून त्या ठिकाणी त्या संबंधित कर्मचाऱ्यांवरती ॲक्शन घेणार का? आणि आतापर्यंत जी स्मार्ट मीटर लावली तर ही सगळी ग्राहकाची कन्सर्न न घेता त्या ठिकाणी जोर जबरदस्तीने लावलेली आहेत. त्याच्यामुळे सगळी मीटर या ठिकाणी आपण मग ती BST असेल किंवा महावितरण असेल या सगळ्यांमध्ये जी लावलेली मीटर आहेत ती त्या ठिकाणी आपण काढणार का? आणि या ठिकाणी जनतेचा हा रोष लक्षात घेता आपण इथे म्हणताय की विद्युत अधिनियम 2003 नुसार केंद्रीय विद्युत प्राधिकरणास मीटर बसवण्याच्या अटी विहित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या ठिकाणी जनतेचा हा रोष पाहता आपण यांच्याकडे या पुनर्विचारणासाठी शासन या ठिकाणी मध्यस्थी करेल का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी सूचना या ठिकाणी मांडलेली आहे तर ह्या स्मार्ट मीटरच्या बाबतीत आपल्याला सभापती महोदय विद्युत अधिनियम 2003 व केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मीटर विनिमय 2006 विनिमय 4B नुसार वितरण कंपनीने सर्वांनी स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्या राज्यामध्ये 2,40,00,000 हे ग्राहक आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 1,23,00,000 ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि फक्त 3,92,486 लोकांनीच तक्रारी या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. म्हणजे ज्या फक्त 0.0017% आहेत सभापती महोदय. त्यातल्या 211 तक्रारींमध्ये तथ्य आढळलेलं आहे. त्यामुळे असा ग्राहकांमध्ये रोष आहे किंवा स्मार्ट मीटर बसवायचे नाही अशातला कुठलाही प्रकार नाही सभापती महोदय. आणि
48 तास पूर्वी आपण सूचना द्यावी लागते की आपल्या घरी आम्ही स्मार्ट मीटर बदलण्यासाठी लावण्यासाठी येणार आहोत. त्यामुळे तो SMS पाठवला गेलेला आहे सभापती महोदय. आणि RDSA स्कीमच्या अंतर्गत हे स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक आहे आणि महाराष्ट्रातील सर्व 100% ग्राहकांना आपल्याला स्मार्ट मीटर बसवायचे सभापती महोदय. ह्या संदर्भामध्ये अनेक गैरसमज पसरवले जातात सभापती महोदय. आज बिहारसारख्या राज्याने सुद्धा 100% स्मार्ट मीटर बसवणारं राज्य झालेले. तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा सर्वांनी स्मार्ट मीटरच्या संदर्भात जे काही गैरसमज तक्रारी असतील तर 1,23,00,000पैकी 1,000च्या आसपासच तक्रारी येतात आणि त्यात सुद्धा तथ्य कुठलंही आढळत नाही. त्यामुळे हा गैरसमज आहे आणि ह्या योजनेला स्थगिती देऊ शकत नाही. अनिल परबजींनी औचित्य मुद्दा या विषयावरती मांडला होता, ते मी स्वीकृत केला होता, म्हणून मी तुम्हाला फक्त संधी देणार आहे. बाकी कोणी हात वरती करू नये. सभापतीमध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की अधिनियमाच्या